नमस्कार. मैत्री बालमनाशी या मार्गदर्शिकेतून आज आपण मुलांसाठी एक मस्त आणि खूप काही शिकवणारी ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. गाण्याच्या सुरात नमस्कार बालमित्रांनो, चला भेटूया आज आपल्या खास मित्रांना. काही चालती जमिनीवर, काही उडती आकाशात. चला ओळखूया त्यांना, जाऊया त्यांच्या जगात. तर ही जी ॲक्टिव्हिटी आहे ना, ती खास करून मुलांमध्ये दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी वाढवण्यासाठी डिझाईन केली आहे. पहिली म्हणजे बारकाईने बघण्याची म्हणजे निरीक्षण करण्याची सवय, आणि दुसरी म्हणजे गोष्टींना त्यांच्या सारखेपणानुसार वेगवेगळ्या गटात विभागण्याची कला. बरं, मग ही ॲक्टिव्हिटी सुरू करायच्या आधी आपल्याला काय काय तयारी करायची आहे ते बघूया. आणि काळजी करू नका, आपल्याला खूप काही नाही, अगदी घरातल्या घरात मिळणाऱ्या साध्या सोप्याच गोष्टी लागणार आहेत. आपल्याला काय हवंय तर प्राणी आणि पक्ष्यांची काही चित्र किंवा फ्लॅश कार्ड्स, म्हणजे कुत्रा, मांजर, चिमणी, कावळा अशी. आणि त्यासोबत लागतील 2 साध्या टोपल्या किंवा साधे बॉक्स. बस, पाहिलंत किती सोपी तयारी आहे. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ही एकच ॲक्टिव्हिटी आपण 3 वर्षांपासून ते 6 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी त्यांच्या वयानुसार थोडी थोडी बदलून कशी घेऊ शकतो हे पाहणं खूप मजेशीर आहे. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे जी मुलं 3 ते 4 वर्षांची आहेत त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून आपल्याला जास्त काही अपेक्षा करायची नाहीये. फक्त चित्र बघून प्राणी किंवा पक्षी ओळखणं आणि त्याचा आवाज काढणं एवढंच पुरेसं आहे. चला, एक उदाहरणच बघूया म्हणजे लगेच कळेल. समजा मी मुलाला एका कुत्र्याचं कार्ड दाखवलं आणि विचारलं, बाळा हा कोण आहे? अगदी बरोबर, कुत्रा. आणि तो कसा ओरडतो? भो भो, एकदम करेक्ट. या छोट्याशा खेळातून मुलं काय शिकतात तर प्राण्याचं नाव आणि त्याचा आवाज या दोन्हींना एकत्र जोडायला शिकतात. आता अजून एक कार्ड घेऊया. समजा हे आहे चिमणीचं चित्र. मी पुन्हा विचारणार, ही कोण आहे? शाब्बास, ही आहे चिमणी. आणि तिचा आवाज कसा असतो? चिव चिव, चिव चिव. पाहिलंत? या वयोगटासाठी फक्त इतकी साधी ओळख करून देणं सुद्धा किती महत्वाचं आणि गमतीशीर आहे. ठीक आहे, आता मुलं थोडी मोठी झालीयत, समजा 4 ते 5 वर्षांची. मग आपण हीच ॲक्टिव्हिटी थोडीशी पुढे नेणार आहोत. आता ह्या वयात मुलं एका सोप्या नियमाप्रमाणे गोष्टी वेगळ्या करायला म्हणजे त्यांची गटवारी करायला शिकू शकतात. त्यासाठी आपण काय करणार? आपण ज्या 2 टोपल्या घेतल्या होत्या ना, त्या वापरायच्या. एका टोपलीवर आपण जमिनीवर चालणाऱ्या प्राण्याचं चित्र लावू शकतो आणि दुसऱ्या टोपलीवर आकाशात उडणाऱ्या पक्ष्याचं. आता खेळ कसा खेळायचा? अगदी सोप्पं आहे. मुलांनी सगळ्या कार्ड्समधून एक कार्ड उचलायचा. मग ओळखायचं की त्यावर चालणारा प्राणी आहे की उडणारा पक्षी. आणि मग विचार करून ते कार्ड बरोबर टोपलीत टाकायचं. यातून काय होतं तर त्यांचा विचार करण्याचा आणि पटकन निर्णय घेण्याचा सराव होतो. आणि आता वळूया आपल्या सगळ्यात मोठ्या गटाकडे, म्हणजे 5 ते 6 वर्षांच्या मुलांकडे. ह्यांच्यासाठी हीच ॲक्टिव्हिटी अजून इंटरेस्टिंग होते, कारण आता आपण त्यांना प्राणी आणि पक्ष्यांमध्ये नेमका काय फरक असतो यावर थोडा खोलवर विचार करायला आणि बोलायला शिकवणार आहोत. हा तक्ता बघा, किती छान आणि सोप्या पद्धतीने फरक दाखवला आहे. आपण मुलांना विचारू शकतो, प्राण्यांना पाय किती असतात? 4. आणि पक्ष्यांना? 2. पक्ष्यांना उडण्यासाठी काय असतं? पंख. ते प्राण्यांना असतात का? नाही. अशा सोप्या गुणधर्मांवरून मुलं फरक ओळखायला शिकतात. एवढंच नाही, आपण ह्यावर एक छोटासा चर्चेचा खेळ पण घेऊ शकतो. मुलांना विचारायचं, अच्छा सांगा बघू, माकड कुठे राहतं? झाडावर. आणि मासा कुठे राहतो? पाण्यात. बरोबर. यातून मुलांना त्यांच्या घरांबद्दल म्हणजे त्यांच्या निवाऱ्याबद्दल ही छान माहिती मिळते. तर हा सगळा खेळ झाला, मजा झाली. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की ही सगळी मजा मस्ती करताना आपली मुलं नक्की कोणती महत्त्वाची कौशल्य शिकत आहेत? तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कौशल्य आहे वर्गीकरण, ज्याला आपण इंग्रजीत कॅटेगरायझेशन म्हणतो. जेव्हा मुलं प्राणी एका टोपलीत आणि पक्षी दुसऱ्या टोपलीत टाकतात, तेव्हा ते नकळतपणे सारखे गुणधर्म ओळखायला आणि त्यानुसार गट करायला शिकत असतात. आणि ही शिकण्याच्या प्रक्रियेतली एक खूप बेसिक आणि महत्त्वाची पायरी आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या एका साध्या ॲक्टिव्हिटीमुळे काय काय होतं बघा.
मुलांची शब्दसंपत्ती वाढते, आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाबद्दल एक कुतूहल तयार होतं, त्यांची बघण्याची म्हणजे निरीक्षण करण्याची शक्ती वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते वर्गीकरण करायला शिकतात. तर मग आजची ही ॲक्टिव्हिटी इथेच संपवूया. पण जाता जाता एक छोटासा विचार सोडून जातो. आपल्या लहान मुलांसोबत खेळताना कोणता प्राणी किंवा पक्षी बनून त्याचा आवाज काढायला आपल्याला सगळ्यात जास्त मजा येईल? या कल्पनेच्या सुंदर दुनियेचा अनुभव मुलांसोबत नक्की घेऊन बघा.